चैलेंजेस पूरा जो एक तो ये जो मलबा है सेकेंडरी कोलैप्स का भी चैलेंज है, क्योंकि जरा सा वाइब्रेशन होगा बीम्स दोबारा कोलैप्स हो सकता है, तो हमारे रेस्क्यूअर भी उसमें फंस सकते हैं। तो हम टैक्टिफुली एक एक करके दूर से ऐसे काम कर रहे हैं कि एक को भेजें एक को निकालें, एंड वी आर डूइंग द वर्क फ्रॉम अ स्टैंड ऑफ डिस्टेंस बाय अप्लाइंग वेरियस मैकेनिज्म्स। मतलब निकाले गए उनकी कंडीशन क्या है? अभी जो निकाले गए हैं उनकी कंडीशन मेरे ख्याल से जो यहाँ पे डॉक्टर्स आए हैं वो बता पाएंगे। आई डोंट नो, मतलब पार्किंग में कुछ अटके हुए हैं ऐसे कुछ बताया जा रहा है, तो पार्किंग का मुझे मालूम नहीं, पार्किंग का नहीं है। हमारा एक जो एरिया बताया जा रहा है कैंटीन एरिया, वो हम फोकस कर रहे हैं, वहाँ पे 5 to 6 का बताया गया है फिगर। तो राइट नाउ वी आर होपिंग कि 7 to 8 है, इससे ज़्यादा तो नहीं है। जवान पार्किंग तक जा चुके हैं जवान? नहीं, जवान पार्किंग तक अभी नहीं पहुंच पाए हैं, क्योंकि धीरे धीरे मैनुअली काम हो रहा है हाथ से निकाल के, क्योंकि हम मशीन नहीं अप्लाई कर सकते। मशीन अप्लाई करेंगे पूरा बिल्डिंग पैनकेक कोलैप्स हो जाएगा, तो जो है भी वो पूरा दब जाएगा कहते हैं। समय लग सकता है ऑपरेशन के लिए? हाँ, वी हैव नॉट क्लियर्ड बट वी हैव इंटर्ड कहते हैं। रिस्पॉन्स आ रहा है क्या? कितना समय लग सकता है? और समय का मैं कह नहीं सकता, लेकिन हमारी कोशिशें जारी हैं कि हम जल्द से जल्द ये ऑपरेशन खत्म करें। कुछ रिस्पॉन्स आ रहा है क्या उनसे? नहीं, उनकी तरफ से अभी ऐसा कोई रिस्पांस नहीं है। हमने अपना लाइव डिटेक्टर भी अप्लाई किया था, टेक्निकल इक्विपमेंट, डॉग भी अप्लाई किया है, तो कोई रिस्पांस नहीं है लाइव का या आवाज का, नाइदर अकॉस्टिक नाइदर कहते हैं नो लाइव साइंस कहते हैं, नथिंग इज कमिंग राइट नाउ। आगे का मैं नहीं बोल सकता, अभी तक का नहीं है। थँक्यू। तर आपण बघतोय की काय नेमकं झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं हा सगळा सर्च मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते। 3 व्यक्ती जे आहेत ते टेक्निक सापडलेले आहेत, त्यातला एक व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। एकच व्यक्ती काढता येणार आहेत, कारण त्या ठिकाणचा जो होल पाडलेला आहे त्या होलमधून बाहेर काढणं हे मोठं आव्हान आहे, आणि हे आव्हान या ठिकाणी हे सगळे जवान जे आहेत त्या ठिकाणी पेलताना आपण या ठिकाणी पाहतोय। आर्मीचे जवान तिथं आहेत, एनडीआरएफचे जवान आहेत। आता एनडीआरएफचे अधिकारी या ठिकाणी होते, SB सिंग, त्यांनी या सगळ्या घटनाक्रम किंवा इथला तपास कशा पद्धतीनं, शोधकार्य कशा पद्धतीनं सुरू आहे हे सगळं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। त्यांच्यापुढं काय काय चॅलेंज आहेत ते या ठिकाणी त्यांनी सांगितलं, कारण इमारतीमध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अख्खी इमारत जी आहे ती खाली कोसळलेली आहे, कचरासुद्धा आतमध्ये या ठिकाणी आलेला आहे। त्याच्यामुळं पिलर असतील, ज्या भिंतीच्या विटा आहेत आणि कचरा, हा सगळा राडारोडा त्या ठिकाणी झालेला आहे, आणि या राडारोड्यातून जे आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं आव्हान या ठिकाणी या यंत्रणांसमोर आहे। आत्ता 3 जण जे आहेत ते डिटेक्ट झालेले आहेत, त्यातली एकाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्याची प्रकृती नेमकी कशी आहे याबद्दलची कल्पना नाही आहे। 2 जणांना अजून काढलं जात आहे आणि उर्वरित आणखी 5 ते 6 जण यामध्ये असल्याची भीती व्यक्त केली जाते। खरं तर अद्यापही हे जे सगळे जे जवान आहेत ते पार्किंगमध्ये या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। पार्किंगपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अद्यापही मार्ग जो आहे तो या ठिकाणी सापडलेला नाही आहे। त्याच्यामुळं सध्या तरी पहिल्या मजल्यावरती नेमके किती जण अडकलेले होते, 8 ते 9 जण अडकल्याची भीती आहे, आणि त्या अनुषंगाने हा सगळा बरोबर आहे। आणि तपास त्या किंवा ही सगळी प्रत्येकाला बाहेर शोधमोहीम या काढण्यासाठी ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सध्या या सगळ्या यंत्रणांना करावे लागतायत। अपेक्षा आहे, हीच इच्छा आहे की सगळेजण सुखरूपरित्या बाहेर येतील। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।